नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर। आज आपण मराठी व्याकरण या विषयाअंतर्गत भाग 21 मध्ये संभाव्य प्रश्न पाहणार आहोत। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न, अभिनिवेश या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? अभिनिवेश या शब्दाचा अर्थ अर्थात अत्यंत उत्साह किंवा तीव्र इच्छा असा होतो। उदाहरणार्थ आपण म्हणतो की त्याने नव्या जोमाने कामाला सुरुवात केली, अर्थात त्याने नव्या उत्साहाने कामाला सुरुवात केली, अर्थात जोम हा आपला योग्य उत्तर होईल। पुढे, खालीलपैकी गटाबाहेरचा शब्द कोणता? तर मित्रांनो, संशय, दिन, दिवस आणि वासर यामध्ये दिन, दिवस आणि वासर हे तिन्ही शब्द दिवसाचे समानार्थी शब्द आहेत, मात्र जो संशय आहे हा शब्द वेगळा आहे। पुढे, काप, आठव, स्मर, लोट हे धातू कोणत्या प्रकारात मोडतात? तर मित्रांनो, हे धातू आहेत उभयविध धातू। पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर होईल। उभयविध धातू म्हणजे जे धातू सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरता येतात त्यांना उभयविध धातू म्हणतात। उदाहरणार्थ मित्रांनो, काप या धातूपासून कापले असे क्रियापद तयार करता येईल, अर्थात रामूने लाकूड कापले यामध्ये कर्ता आलेला आहे, कर्मही आहे। आणि जर आपण असं म्हटलं की ते लाकूड कापले तर इथे कर्म नाही, अकर्मक आहे। अशा प्रकारे सकर्मक आणि अकर्मक या दोन्हीमध्ये हे धातू वापरता येतात, उभयविध धातू। पुढे, खालीलपैकी कोणास मराठी व्याकरणाचे आद्य व्याकरणकर्ते ही उपाधी देण्यात आली आहे? तर मराठी व्याकरणाचे आद्य व्याकरणकर्ते ते आहेत दादोबा पांडुरंग तरखडकर। मराठी भाषेचे पाणिनीसुद्धा त्यांना म्हणतात, कारण त्यांनी मराठी भाषेचे पहिले पद्धतशीर व्याकरण लिहिले। पुढे, एखाद्या शब्दावर जोर देण्यासाठी तसेच मुख्य गोष्ट सूचित करण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरतात? तर ते विरामचिन्ह वापरले जाते एकेरी अवतरण चिन्ह। उदाहरणार्थ आपण म्हणतो की गांधीजींनी चले जाओ हा नारा दिला, तर चले जाओ या शब्दाला आपण एकेरी अवतरण चिन्ह देतो। पुढे, तुला हवे ते तू घे या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारची सर्वनामे आली आहेत? तर मित्रांनो, इथे जे तुला हवे ते तू घे म्हणजे जे आणि ते अर्थात इथे संबंध दर्शविला गेलेला आहे, म्हणजेच संबंधी सर्वनाम इथे आलेलं आहे। पुढे, बाजीरावचा नातू असणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा। बाजीरावचा नातू असणे अर्थात मिजाजखोर माणूस। कारण मित्रांनो, मिजाजखोर माणूस अर्थात स्वतःला खूप मोठे समजून गर्वाने राहणाऱ्या व्यक्तीला बाजीरावचा नातू असे म्हटले जाते। पुढे, संजयने दिलेले निमंत्रण तिरुपतीने लगेच स्वीकारले या वाक्याचा प्रकार ओळखा। तर मित्रांनो, या वाक्याचा प्रकार आहे केवल वाक्य, कारण केवल वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असतो। एकच उद्देश म्हणजे एकच कर्ता, स्वीकारणारा कोण? तिरुपती। तिरुपती हा कर्ता झाला, म्हणजे एकच कर्ता आलेला आहे। आणि विधेय म्हणजे क्रियापद, क्रियापद इथे एकच आलेलं आहे, स्वीकारले, म्हणून हे वाक्य होईल केवल वाक्याचे उदाहरण। पुढे, पराक्रम केल्याचा आव आणणारा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द पुढीलपैकी कोणता? तर मित्रांनो, पराक्रम केल्याचा आव आणणारा याला म्हटलं जातं तीरशिंगराव। जो माणूस स्वतः शूर नसतानाही शूर असल्याचे ढोंग करतो किंवा बढाया मारतो त्याला तीरशिंगराव असे म्हणतात। पुढे, अनासक्ती या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? अनासक्ती अर्थात ज्याला कशाचीही ओढ नाही, जो विरक्त आहे त्याला अनासक्ती म्हणतो आपण। तर त्याच्या विरुद्ध होईल एखाद्या गोष्टीबद्दल वाटणारे अतिशय आकर्षण किंवा ओढ, म्हणजेच आसक्ती। पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर होईल। पुढे,
एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा शब्दचमत्कृती साधली जाते तेव्हा खालीलपैकी कोणता अलंकार होतो? तर जेव्हा एका शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ वापरले जाते तर अशा वेळी होतो श्लेष अलंकार. कारण मित्रांनो, श्लेष अलंकारात एकच शब्द दोन वेगवेगळ्या अर्थांनी वापरला जातो. उदाहरणार्थ, रामाने बाण मारला. तर इथे मित्रांनो, बाण या शब्दाचा अर्थ होईल एक तर त्याने तीर चालवला रामाने, आणि दुसरा अर्थ असा होईल की त्याने दिलेले वचन पाळले, त्याने तीर सिद्ध केला, बाण सिद्ध केला, दिलेले वचन पाळले. अशा प्रकारे इथे दोन अर्थ निघतात, म्हणून अशा अलंकाराचे होते श्लेष अलंकार. पुढे, आता संध्याकाळ होत आली होती आणि आईला घराची ओढ लागली होती. तर मित्रांनो, इथे वरील वाक्यातील उभयान्वी अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. तर हा होईल समुच्चयबोधक उभयान्वी अव्यय. कारण वाक्यात आणि हा शब्द आलेला आहे, हा उभयान्वी अव्यय आलेला आहे, जो दोन स्वतंत्र वाक्यांना जोडतो आहे. जर मित्रांनो आपल्याला वाक्याचा प्रकार विचारलं गेलं तर इथे संयुक्त वाक्य येईल, मात्र प्रश्नामध्ये आपल्याला उभयान्वी अव्यय विचारलेला आहे, म्हणून समुच्चयबोधक उभयान्वी अव्यय हाच आपला योग्य उत्तर होईल. कारण आईच्या मनातील ओळीची एक नवीन इथे माहिती भर घालती आहे, म्हणजेच इथे समुच्चय करत आहे, अर्थात भर घालत आहे. पहिल्या वाक्यातून दुसऱ्या वाक्यात ते भर घातली गेलेली आहे, म्हणून समुच्चयबोधक. पुढे, पुढील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. कळीचा नारद. तर इथे मित्रांनो होईल भांडणे लावणारा मनुष्य. कळीचा नारद या वाक्प्रचाराचा वापर अशा व्यक्तीसाठी केला जातो जी लोकांमध्ये गैरसमज पसरवून भांडणे लावून देतो. पुढे, शुभांगीला 10वीच्या परीक्षेत इंग्रजी विषयात 100पैकी 95 गुण मिळाले. वरील अधोरेखित शब्दाचा शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. तर मित्रांनो, इथे 100पैकी हा जो शब्द आहे त्याला शब्दाला जोडून आलेला आहे पैकी हा शब्द. पैकी हा झाला शब्दयोगी अव्यय. तर हा जो शब्दयोगी अव्यय आहे येथे 100पैकी मधील पैकी या शब्दाने आपल्याला काय लक्षात येते की एकूण संख्येमधून ती तुलना दर्शवण्यासाठी वापरले गेलेले आहे, त्यामुळे हा ठरतो तुलनावाचक शब्दयोगी अव्यय. म्हणून पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर होईल. पुढे, 1000 रुपये म्हणजे 500च्या 2 नोटा. या वाक्यातील उभयान्वी अव्ययाचा प्रकार ओळखा. तर मित्रांनो, इथे म्हणजे हा जो शब्द आहे तो आहे उभयान्वी अव्यय. या शब्दाने आपल्याला काय बोध होतोय की 1000 रुपयाचे आपल्याला स्वरूप कळत आहे की 1000 रुपये म्हणजे 500च्या 2 नोटा, म्हणजे हा झाला स्वरूपबोधक उभयान्वी अव्यय. पुढे, मशाल धरणारा नोकर यासाठीचा योग्य शब्द ओळखा. मशाल धरणारा नोकर म्हणजेच मशालजी. जुन्या काळात मशाल धरून रस्ता दाखविणाऱ्या नोकराला मशालजी म्हटले जायचे. जसे मित्रांनो, मदारी म्हणजेच माकडाचे खेळ करणारा, जसे माहूत अर्थात हत्तीला नियंत्रित करणारा, तसेच मशालजी म्हणजे मशाल धरणारा नोकर. पुढे, पुढील वाक्यातील क्रियापद प्रकार ओळखा. परमेश्वर सर्वत्र आहे. तर मित्रांनो, इथे क्रियापद आहे. तर आहे हा क्रियापद कोणत्या प्रकारचा आहे? तर तो आहे अनियमित क्रियापद अथवा गौण क्रियापद. अनियमित क्रियापदालाच गौण क्रियापद असं देखील म्हटलं जातं. या क्रियापदाचे वैशिष्ट्य म्हणजे सिद्ध क्रियापदासारखे मूळ धातू सांगता येत नाही. उदाहरणार्थ, मूळ धातू म्हणजे आहे, नाही, नको, नव्हे अशा प्रकारचे, ज्या क्रियापदाचे रूप बदलत नाही. ज्या प्रकारे खा या क्रियापदाचे खाते, बस, बसला, पी, पितो, त्याप्रमाणे आहे या क्रियापदाचे रूप बदलत नाही, म्हणून हे ठरते अनियमित क्रियापद. पुढे, कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कृपण म्हणजे अत्यंत कंजूस माणूस. या उलट मोठ्या मनाचा भरभरून देणारा अर्थात उदार.
हा आपला विरुद्धार्थी शब्द होईल. कृपणच्या विरुद्ध उदार. पुढे खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता ते लिहा. तर मित्रांनो, शब्द आहे प्रीतिभोजन. प्रीतिभोजनमध्ये प्रला दीर्घ विलांटी आहे आणि तला पहिली विलांटी आहे. म्हणजेच जो पर्याय क्रमांक 2 आहे हे प्रीतिभोजन या शब्दाचे शुद्ध रूप आहे. पुढीलपैकी लाख्यात ओळखा. तर मित्रांनो, क्रियापदाच्या भूतकाळी रूपाला लाख्यात म्हणतात, कारण याच्या शेवटी ला हा प्रत्यय येतो. उदाहरणार्थ खाल्ला, पाहिला, पडला, बसला. म्हणून आपला पर्याय क्रमांक 1 जो आहे बसला तो लाख्यात आहे, भूतकाळी रूप आहे. पुढे कांदा पडला पेवात, पिसा हिंडे गावात या म्हणीचा अर्थ ओळखा. तर मित्रांनो, या म्हणीचा अर्थ होईल पर्याय क्रमांक 2 चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा मूर्खपणा करणे. अर्थात जेव्हा एखादी वस्तू आपल्याजवळच असते पण आपण ती बाहेर चुकीच्या ठिकाणी शोधत बसतो, तेव्हा ही म्हण वापरली जाते. कांदा पडला पेवात, पिसा हिंडे गावात. पुढे मराठीसाठी प्रथम साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळाला. तर मित्रांनो, प्रथम साहित्य अकादमी पुरस्कार मराठीमधील ज्यांना मिळालेला आहे त्यांचं नाव आहे लक्ष्मण शास्त्री जोशी. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर होईल. मित्रांनो, 1955मध्ये लक्ष्मण शास्त्री जोशी यांना त्यांच्या वैदिक संस्कृतीचा विकास या ग्रंथासाठी मराठीतील पहिला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. पुढे विरुद्धार्थी शब्दांची अयोग्य जोडी कोणती. चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे विरुद्धार्थी शब्दांची. तर मित्रांनो, इथे जो पर्याय क्रमांक 2 आहे आवृत्त विरुद्ध परावृत्त, ही जोडी अयोग्य ठरेल, चुकीची ठरेल. कारण आवृत्तीचा विरुद्धार्थी शब्द होतो अनावृत्ती आणि परावृत्तचा विरुद्धार्थी शब्द होतो प्रवृत्त. आणि जे बाकी जोडे आहेत अनुरूप विरुद्ध विजोड, कोवळे निबर आणि टवटवीतच्या विरुद्ध मलूल, हे तिन्ही पर्याय एकमेकांची विरुद्धार्थी आहे. मात्र पर्याय क्रमांक 2 हा विरुद्धार्थी नाही. पुढीलपैकी भिन्न अर्थाचा वाक्प्रचार कोणता. तर मित्रांनो, इथे धाबे दणाणणे अर्थात खूप भीती वाटणे, पोटात गोळा येणे हा देखील आपण भीती वाटणे या अर्थाने वाक्प्रचार वापरतो. अंगाचा थरकाप उडणे हा देखील भीतीसाठीच आपण वाक्प्रचार वापरतो. अंगाचा तिळपापड होणे, मात्र मित्रांनो इथे आपण अंगाचा तिळपापड होणे अर्थात खूप संताप येणे, खूप राग येणे या अर्थाने आपण वाक्प्रचार वापरतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा भिन्न ठरत आहे दिलेल्या 3 पर्यायापैकी. म्हणजेच दिलेले 3 पर्याय हे खूप भीती वाटणे या अर्थाची आहे, मात्र पर्याय क्रमांक 4 हा खूप संताप येणे अथवा खूप राग येणे या अर्थाचा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा गटात न बसणारा वाक्प्रचार आहे. पुढे दिलेली म्हण पूर्ण करा. ज्याची खावी पोळी त्याची डॅश. तर मित्रांनो, इथे म्हण होईल ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर होईल. कारण मित्रांनो, ज्याच्याकडून आपल्याला लाभ होतो त्याची आपण कृतज्ञ असावे असा याचा अर्थ होतो. कृतज्ञ म्हणजे उपकार मानत असावे. म्हणून ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी हीच म्हण इथे योग्य ठरेल. पुढे मी चहा करीत असतो या वाक्यातील काळ ओळखा. तर मित्रांनो, करीत असतो म्हणजे ही घटना वर्तमान काळातील आहे आणि करीत असण्याची क्रिया ही नेहमीची आहे, म्हणजेच हा ठरतो रीती वर्तमान काळ. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर होईल. पुढे प्रखर शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता. प्रखर म्हणजे तीव्र, कडक आणि या उलट होईल सौम्य अर्थात मऊ, शांत.
म्हणून पर्याय क्रमांक 3 प्रखर या शब्दाचा विरुद्ध अर्थ होईल सौम्य. पुढे अकबरला उंची अत्तरे आवडत. यातील उंची या शब्दाचा अर्थ काय? तर मित्रांनो, या वाक्यात उंची या शब्दाचा वापर उच्च दर्जाची अर्थात मौल्यवान, महागडी या अर्थाने वापर केला गेलेला आहे. म्हणजेच अकबराला मौल्यवान अत्तरे आवडत असा याचा अर्थ होईल. म्हणून पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर होईल. पुढे संध्याकाळ होताच झाड पाखरांच्या किलबिलाटाने भरून गेले. वाक्यप्रकार ओळखा. तर मित्रांनो, या वाक्यामध्येही एकच उद्देश आणि एकच विधेय आलेलं आहे. म्हणून हे वाक्य होईल केवल वाक्य. कारण मित्रांनो, मिश्र वाक्यामध्ये एक वाक्य गौण असतं, एक वाक्य प्रधान असतं. संयुक्त वाक्यामध्ये आणि किंवा पण या शब्दाने 2 स्वतंत्र वाक्य जोडलेले असतात आणि आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा दिलेली असतात. म्हणून पर्याय क्रमांक 1 केवल वाक्य इथे योग्य उत्तर होईल. एकच उद्देश आणि एकच विधेय. पुढे द्वीपकल्प या शब्दाचा अर्थ काय? तर द्वीपकल्प या शब्दाचा अर्थ म्हणजे ज्या भूभागाच्या 3 बाजूंना पाणी आणि एका बाजूला जमीन असते त्याला द्वीपकल्प म्हणतात. उदाहरणार्थ मित्रांनो, भारताचा दक्षिण भाग हा एक द्वीपकल्पीय आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 तिन्ही बाजूंनी पाणी असलेला प्रदेश. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आम्ही 30 प्रश्न बघितलीत मराठी व्याकरणावरील. त्यामागचे कन्सेप्ट आपण जाणून घेतले. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.